हळदी कुंकूला वाण द्यायचं आणि त्यानिमित्तानं मतांचं दान मागायचं असा हा सोहळा होता। पाहुयात। जानेवारी हा संक्रांतीचा महिना। संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हा संक्रांतीचा उत्सव आणि हळदी कुंकवाचे सोहळे साजरे होतात। यंदा रथसप्तमी 3 फेब्रुवारीला होती, पण सध्या निवडणुकीचा मोसम असल्यानं मतदान होईपर्यंत असे हळदी कुंकू सोहळे सुरूच राहणार आहेत। असंच एक हळदी कुंकू अकोल्यात पार पडलं। या समारंभाची भव्यता पाहतात अकोल्यातल्या न्यू तापडिया नगर भागात एकता महिला मंडळानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। अकोला जिल्हा परिषदेत सदस्य असलेल्या भाजपच्या निकिता रेड्डी या मंडळात सक्रिय असतात। अकोला महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचे पती प्रकाश रेड्डी प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपच्या तिकिटावर लढतायत। त्यामुळे मतांची बेगमी करायला तिळगुळ, हळदी कुंकू आणि वाण यांचा मोलाचा वाटा ठरतो। रोजच्या धगधगीच्या महिलांच्या रोजच्या जीवनातून काहीतरी एखादा विरंगुळा महिलांना मिळावा म्हणून आम्ही वर्षातून एकदा तरी हळदी कुंकाच्या निमित्ताने सगळे महिला एकत्र येतो आणि हा उपक्रम करतो। यामुळे महिलांना आमच्या इथल्या महिलांना सुद्धा उत्साह मिळतो। या हळदी कुंकवाचा उद्देश राजकीय नसल्याचं प्रकाश रेड्डीने आवर्जून सांगितलं। या कार्यक्रमाची राजकीय हेतू नाही आहे, हा कोणत्या पक्षाचा नाही, कोणतं हे नाही आहे। एक आमच्या भागातलं ह्या ग्रामीण भागातलं जे ग्रामपंचायत आहे ह्या एक कौटुंबिक उपक्रम आहे। हा पहिल्याच वर्षी नाही, याचं 3रं वर्ष आहे। डिब्बे के अंदर जीरा, महेश मेरे दिल का हीरा, चलती है गाड़ी उड़ती है धूल, मनोज जी के कोट पे गुलाब का फूल, वड्यात वडा बटाटा वडा, महेश रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा। याच कार्यक्रमात महिलांसाठी उखाणे स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा ही ठेवण्यात आल्या होत्या। या हळदी कुंकवाचा उद्देश राजकीय असो, सामाजिक असो किंवा सांस्कृतिक, इथे आलेल्या महिलांनी हळदी कुंकू आणि त्यानिमित्तानं ठेवण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस आणि उखाणे स्पर्धा एन्जॉय केल्या। कार्यक्रमात मी सहभागी दरवर्षी आम्ही होतो, हे 3रं वर्ष आहे आणि मला खूपच आनंद होतो आहे। जे काय आम्हाला बायकांना घरी काही गोष्टींवर बंधन असतात, इथे येऊन आम्ही सगळं एन्जॉय करतो। ते वेगवेगळे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत असतो आणि त्यात सगळेजणी सहभागी होत असतो। निवडणुकीत महिला मतदारांशी संपर्क साधणं तसं अवघड जातं, पण या निमित्तानं एकाच छताखाली सगळ्या होम मिनिस्टर्स एकत्र आल्या होत्या, त्यामुळे सगळ्या महिलांशी संवाद साधता आला। या हळदी कुंकवात पर्यावरण रक्षणाचं वाण म्हणून रोपटं देण्यात आलं। तिळगुळ घ्या, गोड बोला, मत द्या आणि निवडणुकीत आमच्यावर संक्रांत येऊ देऊ नका, एवढी काळजी घ्या, असं म्हणत हा हळदी कुंकवाचा सोहळा संपन्न झाला। अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।